अरे मी हा लुक कधीच केला नाही, मग माझ्यातल्या आतल्या शक्तीला वाटलं की असं दिसायचं आता आणि आपण तिचा आदर केला पाहिजे, आपण आपल्या स्त्री शक्तीचा आदर केला पाहिजे, लाड केले पाहिजे. सो आणि मी नेहमीच मनमौजी आहे. मी माझ्या मनाला जे वाटेल ते करते. ते काही लोकांना योग्य वाटतं, काही लोकांना अयोग्य वाटतं. घर चालवण्यासाठी सुदैवाने कधीच ही वेळ येऊ नये, पण मला मन मारून कुठलंही काम करावं लागलं नाही. काही वाईट कामं केली मी, नाही असं नाही. 3 वर्ष मी घरी राहायचं ठरवलं होतं मुलासाठी. तर मला असं वाटतं आता मी नव्याने काम सुरू करते, नव्याने शूटिंगला सुरुवात करणार आहे, तर मलाच नवीन कलाकार असल्यासारखं वाटतंय. 1 महिन्यापूर्वी मी ठरवलं की आता काम स्क्रीनवर काम करायला हवं आणि त्या काही दिवसानंतर माझा मुलगा म्हणाला, आई आता तू जरा घरात बसू नकोस. तो म्हणाला, आई आय वॉन्ट टू सी यू ऑन स्क्रीन्स. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर. शेलार मामा फाउंडेशन आयोजित चैत्र नवरात्रोत्सव साजरा होतोय आणि त्या निमित्ताने माझ्यासोबत अभिनेत्री अदिती सारंगधरे. कशी आहेस? बरी आहे, खूप सुंदर वाटलं. खरं तर आता देवीच्या समोर असं डोळ्यातनं पाणी येतं आपल्या, है ना? हो. आणि आत्ताच आरती झाली, इतकी सुंदर आरती झाली आहे. गेली काही वर्ष सुशांत शेलार मामा फाउंडेशन तर्फे हा चैत्र नवरात्रोत्सव साजरा करतो आणि नवचंडी याग करतो. पंडालमध्ये आल्यावरतीच खूप प्रसन्न वाटतं. कुठल्याही देवीच्या दर्शनाने तिच्या डोळ्यात पाहिल्यावरती आपल्याला तिच्याकडनं आश्वासक एक हमी मिळते की मी आहे तुझ्या पाठीशी. त्यामुळे मला फार बरं वाटतं. अगदी शांत वाईब जाणवते ग तुझ्याशी बोलताना. किती शांत झालेत. आपल्या आतली जी शांतता असते ती अशा वेळेला बाहेर येते असं वाटतं. साधारण खूप प्रसन्न, खूप शांत असं तुझ्याशी बोलताना मला जाणवतंय. बरं, खूप दिवस झाले आणि मग मी तुला भेटले, त्यामुळे हा जो लुक आहे माझ्यासाठी सोशल मीडियावर पाहिलाय, पण प्रत्यक्ष पाहिल्यावर नवीन आहे. आणि कुठल्याही स्त्रीसाठी किंवा बहुतांश स्त्रियांसाठी ना एक काय म्हणतो थोडासा धाडसी निर्णय असतो केस कापण हा, कारण की कधी कधी आपल्या जवळचं असतं ना. तर तुझ्या बाबतीत कसं होतं आणि काय या लुक मागचं काय रहस्य काय होतं? मला असं वाटतं आपण म्हणतो ना प्रत्येक स्त्रीमध्ये एक शक्ती दडलेली आहे आणि ती शक्ती आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करत असते. आणि मग माझ्यातल्या आतल्या शक्तीला वाटलं की असं दिसायचं आता आणि आपण तिचा आदर केला पाहिजे, आपण आपल्या स्त्री शक्तीचा आदर केला पाहिजे, लाड केले पाहिजे. सो आणि मी नेहमीच मनमौजी आहे. मी माझ्या मनाला जे वाटेल ते करते. ते काही लोकांना योग्य वाटतं, काही लोकांना अयोग्य वाटतं, पण मला असं वाटतं की आपल्याला समाधान मिळेल ना ती गोष्ट आयुष्यभर करत राहावं. त्यामुळे आपण शांत होतो आणि आपलं आत्म शांत होणं जास्त महत्वाचं आहे. तुला इतकी वर्ष झाली, म्हणजे मी अगदी लहान असताना तुझ्या मालिका पाहायचे तेव्हा, तर इतकी वर्ष झाल्यानंतर ना कधी जेव्हा आपण पहिल्यांदा सुरुवात करतो आपण नवीन असतो, म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आपल्याला ठाऊक नसतात आणि आपण अनुभवातनं शिकतो. तर आता जेव्हा तू नवीन कलाकार तुझ्यासोबत काम करायला, त्या कुठल्या ज्या तुझ्यासोबत घडलेल्या किंवा कसं अनुभवातून आलेल्या गोष्टी असतात त्या तू पाळतेस की मी असं नाही वागणार किंवा मी असं वागेन? मी तुला सांगू का, आता 3 वर्ष मी घरी राहायचं ठरवलं होतं मुलासाठी. तर मला असं वाटतं आता मी नव्याने काम सुरू करते, नव्याने शूटिंगला सुरुवात करणार आहे, तर मलाच नवीन कलाकार असल्यासारखं वाटतंय जेन्युअनली. कारण मालिकांची दुनिया, चित्रपटांची दुनिया खूप बदलली आहे आणि आपण त्याच्यामध्ये स्वतःला कसं मोल्ड करून घ्यायला हवं. तर मग मीच काही काही गोष्टी नवीन मुलांकडनं शिकते आणि विच इज व्हेरी एनकरेजिंग. मला असं वाटतं की मी त्यांना काही सांगण्यापेक्षा दे आर वेल प्रिपेअर्ड. आय एम लर्निंग लॉट ऑफ थिंग्स फ्रॉम देम आणि इट्स सच अ ब्युटिफुल थिंग टू लर्न न्यू थिंग्स फ्रॉम अ यंग जनरेशन. बरं, तू त्या काळात पण होतीस जेव्हा इंटरनेट वगैरे एवढं काही फोफावलं नव्हतं किंवा सोशल मीडियाही नव्हता किंवा कलाकारांना भेटणं पण म्हणतो ना की जवळपास नाहीच. भेटणं कधीतरी झाली तर योगायोगाने भेट, असा तो साधारण काळ होता. आता सगळं ऍक्सेसिबल झालंय, तर ते जे ट्रान्झिशन आहे ते खऱ्या अर्थाने तू अनुभवलेस, तर त्याचे काय फायदे आणि काय तोटे जाणवतात की वाटतं की तेव्हाचा काळ बरा होता बाबा? नाही, मला असं वाटतं की काळागणिक माणसाने बदलत राहायला पाहिजे आणि टेक्नॉलॉजी येतच राहणार, टेक्नॉलॉजी प्रोग्रेस होतच राहणार, माणूस पण प्रोग्रेस होत राहणार, माणसाचं पण प्रोग्रेशन होत राहणार. पण आपण ते प्रोग्रेशन कुठपर्यंत नेलं पाहिजे आणि आपण कुठे थांबलं पाहिजे हे माणसांना कळायला हवं. म्हणजे काही
दिवसापूर्वी माझ्या एका मैत्रिणीचा मुलगा म्हणाला की ती म्हणाली सतत मोबाईलवर असतो. ती म्हणाली खूप टीव्ही बघतो, खूप मोबाईलवर असतो, खूप स्क्रीन एक्सपोजर आहे. तर तो म्हणाला मला दोष देऊ नका, तुमच्या पिढीमध्ये हे निर्माणच झालं नव्हतं, त्यामुळे तुम्ही मैदानी खेळ खेळायचा. दोष तुम्हाला देतो की तुम्ही हे निर्माण केलेत. सो कुठेतरी मला असं वाटतं की आपण निर्माण केलंय, म्हणजे ह्या जनरेशनने निर्माण केलंय ना ते, त्यामुळे त्यांना आपल्या समोरच्या पिढीला कुठे थांबवायचं किंवा कुठपर्यंत न्यायचं हे कळलं पाहिजे. आत्ताच ॲडोलेसन्स नावाची एक सिरीज पाहिली आणि हळूहळू माझा मुलगा आता 8 वर्षाचा आहे, तेव्हा मलाही असं वाटतं की त्यांच्या वयाचं होऊन त्यांच्याशी डील केलं पाहिजे. आजकाल आई वडील नसतात, आजकाल आई वडिलांनी मित्रमैत्रिणीसारखं वागलं पाहिजे, कॉन्फिडन्स दिला पाहिजे मुलांना. कारण पूर्वीच्या काळात इतकी स्पर्धा नव्हती, जीवघेणी स्पर्धा नव्हती आणि त्या स्पर्धेला तोंडी जावं लागत नव्हतं माझ्या पिढीला. पण आता ह्या पिढीला त्या स्पर्धेला तोंडी जावं लागतंय आणि खूप एक्सपोजर वाढलंय. त्यामुळे आपण त्यांना समजून घेतलं पाहिजे आणि आपण त्यांना त्यांच्यातलं होऊन समजून सांगितलं पाहिजे, हे फार महत्त्वाचं. बरं, जाता जाता शेवटचा प्रश्न विचारायला आवडेल की कलाकाराच्या आयुष्यामध्ये या 2 फेज कदाचित कॉमन असतात, की एक असते जेव्हा तुम्हाला मिळेल ते काम करावं लागतं, किंवा अशी असते की तुम्हाला काम निवडण्याची एक मुभा मिळते. तुझ्या आयुष्यामध्ये या दोन्ही फेज येऊन गेल्यात की तू कुठल्या फेज मध्ये? मला आवडलं ते काम निवडलंय. कारण मी म्हटलं ना की बाप्पा म्हणा, स्वामी म्हणा, ज्या शक्तीवर, देवी म्हणा, माझा ज्या शक्तीवर विश्वास आहे ना, त्या शक्तीने मला इतकी शक्ती दिली की मी माझे निर्णय मला हव्या त्या पद्धतीने घेऊ शकले. घर चालवण्यासाठी सुदैवाने कधीच ही वेळ येऊ नये, पण मला मन मारून कुठलंही काम करावं लागलं नाही. काही वाईट कामं केली मी, नाही असं नाही, पण त्याचा रिग्रेट डेफिनेटली नाही. ती मी काही स्पेसिफिक कारणासाठी केली की फार भारी पिक्चर केले नसतील, पण तेव्हा मला असं वाटलं की अरे मी हा लुक कधीच केला नाही, अरे मी असं झाडाभोवती गोलगोल कधीच फिरले नाही. तो माझ्यासाठी तो एक्सपिरियन्स होता, माझ्यासाठी मी एन्जॉय केलं, ते काम केलं, लोकांना आवडलं. काही कामं लोकांना आवडले नाही. निगेटिव्ह भूमिका जे मागच्या वेळेस मी अगदी एका मागच्या सिरियलमध्ये केली, मी कधीच केली नव्हती, स्वतःला एक्सप्लोर केलं नव्हतं, ती केली. काही महिन्यांपूर्वी मी अगदी स्पेशल अपिअरन्स देवीच्या रूपात केला होता एका मालिकेमध्ये. त्यामुळे मला स्वतःवर विश्वास नव्हता की मी देवी म्हणून कशी दिसेन, कशी वाटेन, किंवा आपल्या स्वतःवर कधी कधी विश्वास नसतो ना, पण मला असं वाटतं की समोरच्यानी, प्रोडक्शन हाऊसने किंवा झी मराठीने जो विश्वास टाकला माझ्यावर आणि त्या देवीच्या रूपात आलेली मी लोकांना खूप आवडले. तर मला असं वाटतं की ही पुन्हा देवीची कृपा आहे, आशीर्वाद आहे देवीचा की तिने मला तिच्या रूपात पुढे जायला लावलं लोकांसमोर. सो ही अशीच कृपा देवीची राहू दे. आणि सुशांतला मला मनापासून शुभेच्छा, शेलार मामा फाउंडेशनला शुभेच्छा. असंच प्रेमाने लोकांना देवीचं दर्शन दे आणि ते जे समाजकार्य करतोय ते करत राहा. आणि सुशांतची खूप प्रगती होऊ दे असं मनापासून वाटतंय, कारण गेली अनेक वर्ष तो मित्र आहे आणि त्याला पुढे जाताना पाहायला आवडेल. त्याच्याबरोबर साक्षी जोडीला जोड लावून तयार आहे आणि आता अन्वी उभी राहिली. सो मला फार बरं वाटतंय. आता कशात पाहायला मिळणार आहे, काही सांगू शकशील की रिव्हील? मलाच माहिती नाही, कारण काही दिवसांपूर्वी, एक महिन्यापूर्वी मी ठरवलं की आता स्क्रीनवर काम करायला हवं. आणि त्या काही दिवसानंतर माझा मुलगा म्हणाला, आई आता तू जरा घरात बसू नकोस, कारण तो मोठा व्हायला लागला, त्याला त्याची स्पेस हवी आहे. तो म्हणाला, आई आय वॉन्ट टू सी यू ऑन स्क्रीन. सो नाव आय एम ऑल्सो एक्सायटेड टू सी माय सेल्फ ऑन स्क्रीन. बघूया माझ्यासाठी पुढे देवीनं काय वाढून ठेवलंय. छानच काहीतरी असेल. तुला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. छान प्रोजेक्ट वाटायला, तुला मनापासून जे करायला आवडते तू करतेस ना, ही शक्ती कायम राहते. थँक्यू. थँक्यू.